नागपूर शहरात गजबलेल्या कराची गली परिसरात ही घटना घडली। प्राप्त माहितीनुसार तक्रारदार शब्दांग गजबे यांच्या वाहनाला आयुष्य उर्फ मल्ल्या मेश्राम याच्या वाहनाने धडक दिली। या धडकेनंतर दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला आणि हा वाद काही वेळातच मारहाणीत रूपांतरित झाला। आयुष्य मेश्राम याने आपल्या साथीदारांसह शब्दांग गजबे यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे। घटनेची माहिती मिळताच सदर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। पोलिसांनी मुख्य आरोपी आयुष उर्फ मल्ल्या मेश्राम याच्यासह मंथन सावरे, अमृत घोचत आणि सरवन सिंह गिल या तिघांना अटक केली आहे। विशेष म्हणजे मुख्य आरोपी आयुष मेश्राम यांच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। तो 2 वेळा एमपीडीए अंतर्गत तुरुंगात जाऊन आला असून परिसरात तो कुख्यात म्हणून ओळखला जातो। या मारहाणीत वापरण्यात आलेली शस्त्रे आणि दोन्ही वाहने पोलिसांनी जप्त केले असून पुढील तपास सदर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत। सदर पोलीस स्टेशनला कराची गल्ली या परिसरामध्ये फिर्यादी शब्दांग गजबे इथून ते त्यांच्या घरी जात असताना यातील आरोपी आयुष उर्फ मल्ल्या मेश्राम आणि इतर त्याचे साथीदार यांना गाडीची कट लागली म्हणून त्या कारणावरून त्याला मारहाण करून जखमी केले होते। त्याच्यामध्ये गंभीर दुखापत असल्याने 326 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास करत असताना यामध्ये आयुष उर्फ मल्ल्या याच्यासोबत त्याच्या इतर साथीदारांची नावे देखील निष्पन्न झाली। त्याच्यामध्ये इतर साथीदार मंथन उर्फ मॅडी अंकुश चौरे, त्याचबरोबर अमृत उर्फ आलोक देवरात गोछायत आणि त्यानंतर बाकी आरोपी निष्पन्न होत होते। त्याच्यावर सरवन सिंग, सतनाम सिंग गिल असे 4 आरोपी निष्पन्न झाले। अजून 5 आरोपी निष्पन्न होणं बाकी आहे। आरोपींना अटक केलेली असून आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार त्याचबरोबर त्यांनी गुन्ह्यात वापरलेले वाहन पोलिसांनी जप्त केलेलं आहे। गुन्ह्याचा तपास चालू असून इतर आरोपी अटक करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत। यातील आरोपी आयुष उर्फ मल्ल्या हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावरती जरीपटका, पाचपावली आणि इतर पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावरती यापूर्वी 2दा एमपीडीची देखील कारवाई झालेली आहे आणि सध्या आरोपी हे पोलीस कस्टडीमध्ये आहेत। नमूद आरोपींना अटक केल्यानंतर आपण मान्य न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याच्यामध्ये 7 दिवसांचा पोलीस कस्टडी रिमांड दिला होता आणि पोलीस कस्टडी रिमांडवर आरोपीचा तपास चालू आहे।